भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. देशभरातील 244 ठिकाणी युद्धादरम्यानचे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. रत्नागिरीतही मॉक ड्रिलची तयारी झाली आहे. देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं कोकण किनारपट्टीवर देखील मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं रत्नागिरी हा जिल्हा देखील महत्त्वाचा मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या समुद्रात सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं कोस्ट गार्ड यंत्रणेकडून समुद्रात गस्त घातली जात आहे. या गस्तीदरम्यान कोस्ट गार्डच्या यंत्रणेकडून समुद्रातील आणि समुद्र किनाऱ्यावरील बोटिंगची तपासणी केली जात आहे. देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. यात एअर स्ट्राईक, अलर्ट सायरन, क्रॅश ब्लॅक आउटसह विशेष प्रशिक्षण दिलं जातं. युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे, काय करू नये याची माहिती दिली जाते. आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यासह इतरांना कशी मदत करता येईल याचे प्रशिक्षण मॉकड्रिलमध्ये करण्यात येतं. केंद्रीय गृह विभागानं जारी केलेल्या यादीनुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघरसह इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉकड्रिल करण्यात येणार आहे. या मॉकड्रिल प्रक्रियेमध्ये एअर रेड सायरन्सची चाचणी केली जाणार आहे. सरकारकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 16 लँडिंग पॉईंट्स आहेत. 16 लँडिंग पॉईंटसह मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेटी या ठिकाणीही मॉक ड्रिल केलं जाणार आहे. विमानतळ, 720 किलोमीटरची कोकण किनारपट्टी, तटरक्षक दलाची महत्त्वाची ठिकाणे, रेल्वे मार्ग, किनारपट्टीवरील सर्व जेटी, पर्यटन स्थळे ही ठिकाणे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे.